शेगाव हे नाव ऐकताच आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर दोन गोष्टी येतात. एक म्हणजे गजानन महाराजांचे हे सुंदर मंदिर आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेगावचे आनंदसागर. शेगावचे आनंदसागर मागच्या 4 ते 5 वर्षापासून बंद आहे. 2018ला हा प्रकल्प बंद करण्यात आला होता. पण हा प्रकल्प बंद करण्यात का आला? आनंदसागर परत सुरू होणार की नाही? आता सध्या आनंदसागरमध्ये काय काय सुरू आहे? अशी बरीच प्रश्न तुमच्या मनात येत असतील. तर अशा सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील. तर व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका व शेवटपर्यंत पूर्ण बघा. जय शिवराय मित्रांनो, मी प्रतीक कदम. आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, काही दिवसापूर्वी आम्ही श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला गेलो होतो. शेगावला आल्यावर राहण्यासाठी बरेच भक्तनिवास आहेत, पण दरवेळेस प्रमाणेच आम्ही यावेळेस पण आनंद विहार भक्तनिवासमध्येच मुक्काम केला. आनंद विहार भक्तनिवासमध्ये आम्ही ही 6 बेडची रूम रेंटने घेतली होती. या रूमसाठी आम्ही जवळपास 950 रुपये पे केले होते. मित्रांनो, दुसऱ्या दिवशी फ्रेश होऊन या भक्तनिवासमध्ये कॅन्टीन आहे, त्या कॅन्टीनमध्ये नाश्ता केला. नाश्ता झाल्यानंतर आम्ही या फ्री बसने श्री गजानन महाराजांच्या मुख्य मंदिराकडे गेलो. मंदिर परिसरात आल्यानंतर इथली शांतता, इथली स्वच्छता पाहून मनाला खूप प्रसन्न वाटले. इथल्या सेवेकऱ्यांचे मनापासून खूप खूप आभार, कारण त्यांच्यामुळेच इथे एवढी स्वच्छता राहते. गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन झाल्यानंतर मंदिर परिसरात जे महाप्रसादालय आहे तिथे जाऊन आम्ही महाप्रसाद घेतला. त्यानंतर आम्ही गेलो आनंदसागरला. मित्रांनो, आनंदसागरमध्ये जाण्यासाठी हा भुयारी मार्ग आहे, तिथून आपल्याला आज जावं लागेल. तर मित्रांनो, आनंदसागरमध्ये सध्या कुठल्याही प्रकारचं तिकीट नाहीये, एकदम फ्री एंट्री आहे. सध्या सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आनंदसागर सुरू आहे आणि संध्याकाळी 4 नंतर प्रवेश बंद आहे. चला तर मग मित्रांनो, जाऊया आनंदसागरमध्ये आणि पाहूया की नेमकं काय काय सुरू झालेलं आहे. मित्रांनो, मेन इथूनच आनंदसागरचा हा परिसर सुरू होतो. लास्ट टाइम 2016-17ला जेव्हा आम्ही आनंदसागरला आलो होतो तेव्हा या परिसरात खूपच गर्दी होती आणि आज या ठिकाणी काहीच गर्दी नाहीये. मित्रांनो, आनंदसागरमध्ये हे आध्यात्मिक केंद्र आहे, ते सध्या सुरू आहे. या आध्यात्मिक केंद्रामध्ये थोर संतांच्या मूर्त्या या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. श्री विष्णू तीर्थ हरियाणा, श्री आद्य शंकराचार्य केरळ, श्री माणिक प्रभू महाराज कर्नाटक, अशा बऱ्याच संतांच्या मूर्त्या या आध्यात्मिक केंद्रात ठेवण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, 5-6 वर्षापूर्वी जेव्हा आनंदसागर सुरू होतं, स्क्रीनवर तुम्हाला एक फोटो दिसेल, तेव्हा या सुंदर कमानीतून आपण आनंदसागरमध्ये यायचो. पण आता ती कमान राहिलेली नाहीये. आता सध्या ही नवीन कमान आहे. तसेच आध्यात्मिक केंद्राच्या मध्यभागी गजानन महाराजांची ही मूर्ती आहे. मित्रांनो, आध्यात्मिक केंद्रानंतर आनंदसागरमध्ये सध्या दर्शनासाठी 2 मंदिर सुरू केलेले आहेत. एक म्हणजे गणेश मंदिर आणि दुसरं म्हणजे शिव मंदिर. आपण पहिले आनंदसागरमधलं गणेश मंदिर कसं आहे ते पाहू, त्यानंतर आपण शिव मंदिराकडे जाऊ. मित्रांनो, आध्यात्मिक केंद्रातून बाहेर येताच समोरचा हा रस्ता गणेश मंदिराकडे जातो. आनंदसागरमध्ये दर्शनासाठी जे 2 मंदिर सुरू केलेले आहेत त्यापैकीच एक म्हणजे हे गणेश मंदिर. गणेश मंदिराच्या मागच्या बाजूला तुम्ही पाहू शकता की मोठ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शन चालू आहे. म्हणजे येणाऱ्या काळात आनंदसागरमध्ये आपल्याला काही नवीन गोष्टी पाहायला मिळतील. मित्रांनो, गणेश मंदिराजवळ जे सेवेकरी बसले होते त्यांनी मला सांगितलं की आनंदसागरमध्ये सध्या डेली 500 ते 1000 वर्कर्स कन्स्ट्रक्शन साईटवर कामाला आहेत. तर आपण एक्सपेक्ट करू शकतो की आनंदसागर लवकरच सुरू होईल आणि आपल्याला काही नवीन मंदिरे, लहान मुलांच्या मनोरंजनासाठी काही नवीन राईड्स आपल्याला पाहायला मिळतील. शिव मंदिराकडे जाताना डाव्या बाजूला महादेवाची खूपच सुंदर अशी ही आकर्षक मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, कोविडच्या अगोदर जेव्हा आनंदसागर सुरू होतं तेव्हा आनंदसागर एक्सप्रेस नावाची मिनी ट्रेन होती. त्या ट्रेनची पटरी इथे पाहायला मिळते. त्या मिनी ट्रेनमध्ये प्रवास करताना पूर्ण आनंदसागर पाहायला मिळायचं. खरंच आनंदसागर पहिल्यासारखं सुरू व्हायला पाहिजे. आनंदसागरच्या खूप साऱ्या आठवणी आहेत, जसं की तो हलणारा ब्रिज, लहान मुलांच्या राईड्स, आनंदसागरची मिनी ट्रेन, फाउंटेन्स, अशा बऱ्याच आठवणी आहेत. मित्रांनो, उजव्या साईडचा जो एरिया दिसतोय त्या ठिकाणी पहिले आईस्क्रीम पार्लर होते. आज या ठिकाणी काहीच नाहीये. मित्रांनो, समोरच खूप सुंदर असं हे शिव मंदिर आहे. आतमध्ये जाऊन आपण महादेवाचे दर्शन घेऊ. तर मित्रांनो, शेगावला आल्यावर तुम्ही पण आनंदसागरला नक्कीच भेट द्या. इथे सध्या आध्यात्मिक केंद्र, गणेश मंदिर आणि शिव मंदिर हा परिसर सुरू केलेला आहे. तसेच आनंदसागरमध्ये काही ठिकाणी सध्या कन्स्ट्रक्शन चालू आहे. तर या व्हिडिओतून आपण इथल्या प्रशासनाला विनंती करू की आनंदसागर लवकरात लवकर सुरू करावं. धन्यवाद.